बीड जिल्ह्यात भाजपची दहशत। दादासाहेब मुंडेंना मारहाण करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तडीपार करा, धनंजय मुंडे यांची मागणी। बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच पराभव होणार हे माहीत झाल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चालली असून त्यामुळेच त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून दादासाहेब मुंडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तात्काळ अटक करून तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे। बीड लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला म्हणून दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्यास बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। या घटनेचा धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। लोकशाही आहे का सत्ताधारी पक्षाची हुकुमशाही असा सवाल उपस्थित करून लोकशाही प्रक्रियेत आक्षेपही नोंदवायचा नाही का? सत्ताधारी भाजपचे गुंड अशा प्रकारे दहशत करणारे असतील तर निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका कशा होतील असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। मतदारसंघाच्या उमेदवारी छाननीचा आज दिवस होता। आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर दादासाहेब मुंडे एक सामान्य व्यक्तीने, जो पत्रकार आहे, काँग्रेसचा नेता आहे, त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर खाली येत असताना आणि खालून परत वर जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली, यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे। यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत। यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती, त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे। आमची मागणी आहे, याच्या व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसतात, त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीपार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे, नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे। त्यामुळं आज भांबावून जाऊन कशाही प्रकारची दहशत माजवायचा ते प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक बघ्याची भूमिका घेतात। आमचा पोलीस अधीक्षकावरती पहिल्या दिवसापासून आक्षेप आहे की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यागत या ठिकाणी इथं काम करत आहे। म्हणून याची सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडे नव्याने एक तक्रार देऊ, पण जोपर्यंत या ठिकाणी त्या गुंडांवर कारवाई केली जात नाही, त्यांना अटक करून बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। महादेव गित्ते, संवाद मराठी लाईव्ह, परळी, बीड। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।